तर आता सगळीकडचं ऊस तुटल्यात आणि ज्यांचे जनावर आहेत त्यांना वैरणीचं टेन्शन आहे फक्त. आणि ऊसाची लागण फक्त कुठं कुठं तरच आहे. आणि आमच्या पण गावातला सगळा फळ सप्लाय आता, म्हणून आजपासून आम्ही पाला काढायला चालू करणार आहे. म्हणलं जरा काम वाचवण्यासाठी म्हणलं इथंच घरापाशी जाऊया वैरणीला, पण तिथं पाणी पाजलं असल्यामुळं आता आमच्या रानात आलो मग. कारण जर पाणी पाजलेल्या रानात पाला काढला तर ऊस वाकडं होते आणि मला आज बाहेर जायचं असल्यामुळं भराभरा वैरण काढायची होती आणि त्यात मला उठाय पण लेट झालता आज. आणि भराभरा एक तासाभरात 12-13 मोदळ काढलो आणि सगळं आता बाहेर नेऊन टाकायचं होतं. आणि त्यात आणि आज सगळी वैरण आपल्याकडे असल्यामुळं जरा लोड पण आलता. लोड म्हणजे जरा ऊन जास्त झाल्यावर काम करू वाटत नाही एवढाच विषय आहे. आणि ह्यो लावणीचा पाला असल्यामुळं लय कापतोय आणि त्यात आणि ऊन झालंय आता. सगळ्या पेंड्या बाहेर काढून घेतलो आणि तोवर चिंट्याचा आला आणि मी एकच चरी घेऊन आलतो. ह्याला म्हटलं मला जरा फक्त कट घालून दे एक. आणि माझा अवतार तर बघायसारखा झालता, पण समाधान या गोष्टीच होतं की आपली वैरण झाल्या म्हणून. आणि मग सगळा बिंडा एका डावातच घेतला खांद्यावर. फक्त आता लय दिवस गॅप पडल्यामुळे 10-12 पेंडीतच घायला आलतो मी. आता जाऊ दे म्हणलं आपण आता जायचंच आहे घरला. आणि बिंडा इकडे बाहेर काढला होता आणि गाडी पुढे बांधायला लावली होती सावलीला. पुन्हा बिंडातीन गाडी घातलो आणि लागलो वाटेला. तर मी अथर्व भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओत.